हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते. तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी मी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते. तर जे कोणी व्ह्यूअर्स चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल, माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तरी लाईक करून जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला आजचा ब्लॉग आपण लगेच सुरू करूया. तर आजचा व्ह्यू खूप छान आहे, जो की सुरुवातीचा व्हिडिओच्या सुरुवातीचा जो पार्ट आहे. कारण मी अशा प्रकारे सुरुवात केलेली आहे. आपल्या फ्रेममध्ये आहेत स्वामी आपलं देवघर. तर खूप छान अशी सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओ पण खूप छान असणार आहे. त्यामुळे स्टार्ट करून शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर असेच कनेक्टेड राहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट गोष्टी पाहणार आहोत की आता सुरू झालेला आहे पावसाळा. आता थोडा थोडा सगळीकडेच जवळपास पाऊस झालेला आहे. आता सगळीकडे पाऊस व्हायला लागला आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम येतात गृहिणींना. तर तेच एका गृहिणींच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन हे आयडियाज आहेत ज्या मी करते घरामध्ये पावसाळ्यामध्ये आणि इतर वेळेससुद्धा जेव्हा असे प्रॉब्लेम्स येतात तेव्हा. तर तेच मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर पावसाळ्यात काय होतं की घरामध्ये आपल्या आंबट किंवा कुबट असा वास येतो आणि असं कुठून ना कुठून कोपऱ्यांमधून असं दुर्गंधी आल्यासारखं वाटतं. फ्रेश फील होत नाही, फ्रेशनेस वाटत नाही. असं वातावरण असं एकदम काय म्हणू शकतो उमटल्यासारखं कुबट वातावरण होतं घरातलं आणि त्यामुळे आपलं पण चिडचिड होते, फ्रेश वाटत नाही. तर यावरती आपण काय उपाय करायचे आहेत, कुबट वास घरातला कसा घालवू शकतो, तर हे सगळे आपण घरगुती उपाय पाहणार आहोत आणि एकदम इझिली आपल्या घरात अवेलेबल असणारे काही गोष्टींची केअर आपण करू शकतो. तर असे उपाय आहेत आणि आय होप, मला खात्री आहे की तुम्हाला गृहिणींना सगळ्या नक्की आवडतील. काही जणी ह्या गोष्टी करतही असतील, काहींसाठी एखादी आयडिया माझी नवीन असू शकते. त्यामुळे स्टार्ट करून शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला काहीतरी ह्याच्यातून फायदा भेटेल हे नक्कीच. तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया. तर चला गाईज, आता आपण बघूया की कुबट वास घालवण्यासाठी आपण काय काय उपाय करणार आहोत घरात फ्रेश वाटावं यासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा जो कुबट वास घरात येतो तो घर बंद राहिल्यामुळे येतो जास्तीत जास्त. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा खिडक्या असतील आपल्या रूमला, जेवढ्या किती खिडक्या असतील, किचनला असो, हॉल, बेडरूम, सगळ्या खिडक्या ओपन करायच्या आहेत आणि फ्रेश हवा खिडकीतून आतमध्ये येऊ द्यायची आहे. आणि तुमच्याकडे अशा प्रकारे जाळी असेल तर ती एकदम सकाळी लवकर खिडकी उघडत असाल किंवा मग संध्याकाळी तर जाळी लावून घ्यायची, जेणेकरून हवा आतमध्ये येईल, कीटक किंवा मच्छर वगैरे आतमध्ये येणार नाहीत. आणि सकाळी 9 नंतर जेव्हा तुम्ही खिडक्या वगैरे उघडाल तेव्हा त्या पूर्णपणे उघडायच्या, जेणेकरून आतली हवा बाहेर गेली जाईल आणि बाहेरची फ्रेश हवा आतमध्ये येईल, त्याने वास कमी येईल. त्यानंतर आपला डस्टबिन वेळच्या वेळी त्याच्यातला कचरा टाकून द्यायचा आहे, जास्त दिवस साठवून ठेवायचा नाही आहे. कचरा टाकून दिल्यानंतर डस्टबिन व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे, व्यवस्थित घासून पाण्याने वगैरे धुवून. कारण बरेचदा त्याच्यामध्ये कचऱ्याला पाणी वगैरे सुटतं किंवा जी काही घाण असते त्याने आतून तो घाण होतो आणि वास येतो त्याचा. स्वच्छ केल्यानंतर घासून धुवून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारे बघा फिनाईल टाकायचं आहे थोडंसं किंवा मग डेटॉल तुम्ही टाकू शकता आणि अशा प्रकारे ते सगळीकडून त्याच्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान असं त्या कचऱ्याच्या डब्याला किंवा आपल्या डस्टबिनला त्याचं कोटिंग येईल आणि त्याचा एक छान असा सुगंध येत राहील. आणि अशाच ते उपडा करून सुकत ठेवायचा आहे. पूर्णपणे कचऱ्याचा डब्बा आपला डस्टबिन सुकल्यानंतर तो आपण घेतला तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यामधून वास अजिबात येत नाही आहे, त्याच्यामधून डेटॉल किंवा फिनाईलचा वास येतो. आणि त्याच्यामध्ये मग अशा प्रकारे तुम्ही पिशवीमध्ये, कॅरी बॅगमध्ये टाकून मग कचरा टाकू शकता. डायरेक्ट टाकण्यापेक्षा असं कॅरी बॅगमध्ये वगैरे टाकून मग तुम्ही तिथे कचरा पुन्हा त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. त्यानंतर रोजच्या रोज आपलं जे काही काम असतं बाथरूममध्ये आपण जे काही करतो, कपडे वगैरे जे काही असेल क्लिनिंग, त्याच्यानंतर व्यवस्थित स्वच्छ बाथरूम वगैरे घासून घ्यायचं, टॉयलेट बाथरूम दोन्हीही छानपैकी घासून
स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठेही अशी धूळ असेल, धुळीने सुद्धा कारण कपडे वगैरे आपण धुतो त्याच्यानंतर साबणाची धूळ वगैरे राहते, त्याने सुद्धा वास येतो. ते स्वच्छ व्यवस्थित करून घ्यायचं. त्याच्यानंतर तिथे सुद्धा असं छानपैकी फिनाईल टाकून घ्यायचं आहे. बाथरूममधून जे काही जाळी असते बाथरूमची त्याच्यावरती थोडंसं टाकायचं आहे, कारण तिथून शक्यतो दुर्गंधी येते. तसंच टॉयलेटमध्ये सुद्धा. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे असे जे आपण पाय पुसण्यासाठी किंवा फरशी काही ओलं झाल्यानंतर पुसण्यासाठी कपडे वापरतो किंवा ज्या पाय पुसण्या असतात त्या जास्तीत जास्त ओल्या होऊ द्यायच्या नाहीत. आणि पावसाळा म्हटला की ओल्या होतातच, तर ओल्या झाल्यानंतर लगेच ते चेंज करायचे आहेत, कारण तसेच जर ओले कपडे पडून राहिले तर त्याचा वास येतो. तर ते ओले कपडे लगेच धुवायला टाकायचे आणि दुसरे सुके कपडे अशा प्रकारे आपण वापरायला घ्यायचे. म्हणजे जे ओले झालेले पुसायचे कपडे ते वेळच्या वेळी आपण चेंज केले पाहिजे, नाहीतर ते तसेच पडून राहिले तर त्याचा कुबट वास येत राहतो. त्यानंतर पावसाळ्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे की कपडे आपले जे असतात रोजचे ते सुकत नाहीत. तर काय करायचं आहे की प्रॉपर आपल्याला उन्हामध्ये जेव्हा ऊन असेल किंवा पाऊस नसेल त्यावेळेस बाहेर वाळवून घ्यायचे आहेत छानपैकी. त्याच्यानंतर ते थोडेफार जर ओले असतील म्हणजे गार वगैरे असतील तरच घरात आणायचे आहेत. तर 70% तरी ते वाळल्यानंतरच घरात घ्यायचे आहेत, नाहीतर जास्तीत जास्त वास येत राहतो. आणि शक्यतो घड्या करून ठेवायच्या आधी चेक करायचे की ते व्यवस्थित वाळलेत का. प्रॉपर व्यवस्थित खडखडीत वाळेपर्यंत घड्या करून ठेवायचे नाही, नाहीतर त्याचा वास येऊ शकतो. तर ही काळजी आपण कपड्यांच्या बाबतीत घ्यायची की कपडे पूर्णपणे वाळल्याशिवाय व्यवस्थित घड्या करून ठेवायच्या नाही आहेत. थोडीफार ओली असताना तशीच ठेवून दिली तर त्याचा वास येऊ शकतो. त्यामुळे एवढी आपल्याला काळजी घ्यावीच लागते पावसाळ्यामध्ये कपड्यांची. त्यानंतर नेक्स्ट जी गोष्ट आहे, आपण रोजच्या रोज देवपूजा तर करतच असतो. जर काही जण करत नसतील तर नक्की करा, प्रसन्नसुद्धा वाटतं आणि घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी तयार होते. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट म्हणजे जी की आत्ता आपण बघतोय की कुबट वास घालवण्यासाठी सुद्धा त्याच्यामधल्या काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. तर त्या कोणत्या, तर जे की आपण देवपूजा केल्यानंतर घरामध्ये अगरबत्ती असेल किंवा धूप जाळतो, कापूर जाळतो, त्याच्यामुळे फ्रेशनेस निर्माण होतो. तर ज्या प्रकारचं मी धूप लावलंय ना ती अशी वाटी टाईप भेटतं, त्याच्यामध्ये लोबाण वगैरे असतं आणि बऱ्याच गोष्टी असतात, त्यामुळे ना सुगंध खूप छान दरवळत राहतो आणि ते छान पेट घेतं. आणि जे आपण नॉर्मल धूप लावतो ना त्याच्यापेक्षा ह्याचा जो सुगंध आहे तो जास्त काळ राहतो, कारण मी अलीकडेच हे आणले आणि एक्सपिरियन्स खूप छान आहे आणि मला खूप आवडलं हे. तर आता नेक्स्ट टाईमसुद्धा मी हेच आणेल. तर मग आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी अशा प्रकारे दिवाबत्ती केल्यानंतर फ्रेशनेस तर येतोच, आपल्याला पॉझिटिव्ह पण वाटतं. आणि अशा प्रकारे आपण रोज हे धूप वगैरे जाळलं आणि छानपैकी ना देवघरात तर आपण फिरवतोच, पण हे काय करायचं की ना सगळ्या पूर्ण घरामधून छानपैकी फिरवून घ्यायचं कोपऱ्यांतून वगैरे. तर तशा प्रकारे कोपऱ्यातून वगैरे फिरवलं ना सगळ्या घरामध्ये त्याचा सुगंध दरवळत राहतो. आणि ज्या पावसामुळे किंवा ओलाव्यामुळे माशा चिलटे वगैरे येतात तर त्यांच्यासाठी हा उपाय बेस्ट राहतो, ह्याच्या वासाने येत नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर मी काय करते की रोज अगरबत्ती जी आहे ती देवाजवळ सुद्धा 2 लावते आणि त्याचबरोबर एक किचनमध्ये आणि मग एक तुळशीजवळ बाहेर लावते, त्यामुळे फ्रेश वाटतं. त्यानंतर नेक्स्ट गोष्ट म्हणजे की फरशी जी आपण पुसतो, तर आता आमच्याकडे ना मी शक्यतो मॉपने पुसते, पण ह्यांना कधी कधी ते आपटत नाही, त्यामुळे ते जेव्हा घरी असतात तेव्हा ते वायपरने अशा प्रकारे पुसतात. तर पूर्ण जे डेटॉल आणि फिनाईलचं पाणी आहे ते डायरेक्टली फरशीवर ओतून अशा प्रकारे पुसून घेतात. तर जेव्हा कधी तुम्ही फरशी पुसत असताना त्यावेळेस त्याच्यामध्ये डेटॉल असो किंवा फिनाईल असेल, जे स्ट्रॉंग स्मेलचं असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकून छानपैकी पुसून घेऊ शकता. म्हणजे घरामध्ये त्याचा सुगंध दरवळत राहतो आणि जो काही खराब वास आहे तो येत नाही. आणि जसं की तुम्ही बघताय तर असं दिवसातून थोडा वेळ तरी दार खिडक्या उघडे ठेवणं तर गरजेचं आहे, जेणेकरून जी काही अशी कुबट हवा आहे ती बाहेर जाते. त्यानंतर याच्यावरती नेक्स्ट एक उपाय तो म्हणजे की हे बघा, अशा प्रकारचे जे रूम फ्रेशनर वगैरे भेटतात तर ते तुम्ही रूममध्ये कुठेही लावू शकता. हॉलमध्ये असेल, तुम्हाला जिथे वाटतंय की याची गरज आहे तिथे. तर मी हे बाथरूममध्ये पण लावते आणि हॉलमध्ये पण असतं, तर हे अशा प्रकारे तुम्ही लावून ठेवू शकता. त्यानंतर अशा प्रकारच्या ज्या डांबर गोळ्या भेटतात तर त्या सुद्धा मी बाथरूममध्ये ठेवते. तर आता इथे मी ठेवत नाही जिथे फ्रंटला आधी दाखवलं, कारण मुलं घेतात बघतात म्हणून,
भीती वाटते, त्यामुळे मी ह्या जागी काही ते ठेवत नाही, असं कोपऱ्यात ठेवून देते आणि त्याच्या आडाला काहीतरी असं ठेवते जेणेकरून ते दिसणार नाही आणि मग त्याचा सुगंध बाथरूममध्ये येत राहतो आणि फ्रेश फील होतं. आणि त्याचबरोबर सिंकच्या खाली, बेसिनच्या खाली सुद्धा मी एक डांबर गोळी टाकून ठेवते जेणेकरून तिथून सुद्धा म्हणजे वास येतो किंवा मग काही कीटक येण्याची शक्यता असते. जिथे आपण सगळे आपले घासणी वगैरे ठेवतो तिथे सुद्धा त्या जाळीत एक ठेवून देते. त्यानंतर नेक्स्ट गोष्ट म्हणजे की जे आपले शूज चप्पल वगैरे असतात पावसाळ्यात शक्यतो भिजतात, जे कापडी असतात ते ना शक्यतो चांगले सुकेपर्यंत वाळेपर्यंत ना बाहेरच ठेवायचे. व्यवस्थित वाळल्यानंतर मग आतमध्ये घेऊन यायचं आणि जे नॉर्मल आपले फुटवेअर असतात ते व्यवस्थित कोरडे करून आतमध्ये घेऊन यायचं, म्हणजे झाडून वगैरे. त्याच्यामुळे पण घरामध्ये कुबट वास येतो, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर जेव्हा आपलं किचनमधलं काम होतं भांडी वगैरे घासून, त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट काम असतं की आपण किचन ओटा साफ करून घेतो किंवा क्लीन करून घेतो. त्याच्यानंतर काय करायचंय की थोडंसं डेटॉल आपल्याला छानपैकी एखाद्या कपड्यावरती घ्यायचंय आणि किंवा मग तुम्ही डेटॉलचं पाणी करून ते सुद्धा किंवा फिनाईलचं किचन ओट्यावर टाकून घासून झाल्यानंतर शेवटी त्याने असं छानपैकी पुसून घेऊ शकता, जेणेकरून त्याचा सुगंध जो आहे तो छानपैकी किचनवरती दरवळत राहतो, शेगडीच्या अवतीभोवती असेल किंवा पूर्ण किचन फ्लोअरवरती, जेणेकरून फ्रेश वाटतं, छान सुवास येतो त्याचा, असा खराब वास वगैरे येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की माशी चिलट्या जे काही मुंग्या झुरळं ते येत नाही. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो असतो आपल्या किचनमधलाच तो म्हणजे की सिंक, जे आपलं किचनचं मधलं बेसिंग असतं ते जेव्हा आपण भांडे वगैरे वॉश करतो त्याच्यानंतर छान घासून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे थोडंसं डेटॉल आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथून सुद्धा जो स्मेल येतो तो येणार नाही. तर अशा सगळ्या माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. हाय गाईज, चला आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्या सगळ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, जेणेकरून घरामध्ये फ्रेश वातावरण असावं आणि पावसामुळे जो काही कुबट वास येतो त्याच्यापासून आपण म्हणजे कशी सुटका मिळवू शकतो किंवा त्याच्यावरती काही आपण उपाय करू शकतो ते मी सगळे शेअर केलेले आहेत. तर कसं वाटलं आजचा एकंदर व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील, काही टिप्स पाहायला भेटतील, त्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. तर चला लगेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच नवीन व्हिडिओसह नवीन टिप्स. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. भेटू लवकरच.